अगं कावेरी, तुझ्याकडून एक काम नीट होतं का या घरात? हॉलमधून आलेल्या त्या कडक आवाजाने कावेरीचे हात थरथरले. तिने शांतपणे खाली मान घातली आणि पुन्हा स्वयंपाक करायला सुरुवात केली. मोठ्या घरात राहूनही ती रोज कुठेतरी हरवत चालली होती. त्या घराच्या मालकिणी होत्या निर्मलाताई कदम. शहरात नावाजलेलं कुटुंब, मोठा व्यवसाय, पैशाची कमतरता नाही. पण निर्मलाताईंना स्वतःच्या श्रीमंतीचा खूप अभिमान होता. त्यांचं स्वप्न होतं, घरात येणारी सून ही आपल्या प्रतिष्ठेला शोभेल अशीच असावी. ती एखाद्या श्रीमंत घरातली असावी. पण त्यांचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं. त्यांचा मुलगा रोहन प्रेमात पडला होता कावेरीच्या. एक साध्या मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या, पण मनाने मात्र अतिशय श्रीमंत असलेल्या मुलीच्या. कावेरी एका छोट्याशा केक शॉपमध्ये काम करायची. केक बनवणं हे तिच्यासाठी फक्त काम नव्हतं, ती तिची आवड होती, तिचं स्वप्न होतं. तिला एक दिवस स्वतःचं छोटंसं पण सुंदर केक शॉप उभं करायचं होतं आणि तेही स्वतःच्या कष्टावर. म्हणूनच ती दिवस रात्र मेहनत करत होती. तिच्या हातच्या केक्सची चव इतकी अप्रतिम होती की एखादा खाल्लेला माणूस पुन्हा तिच्याच दुकानात यायचा. लोक तिचं भरभरून कौतुक करायचे. पण दुर्दैवानं सासरी तिच्या कष्टांना आणि स्वप्नांना किंमत देणारं कुणीच नव्हतं. निर्मलाताईंना कावेरीचं बाहेर जाऊन नोकरी करणं अजिबात पसंत नव्हतं. त्यांच्या मते घरच्या सुनेनं चार चौघात काम करणं म्हणजे घराण्याची अब्रू कमी करणं होतं. त्या रोज तिला टोमणे मारायच्या. दिवसभर त्या बेकरीत उभं राहून काय मिळतं तुला? आमच्या घरच्या सुनेला ही नोकरी शोभते का? इतरांच्या सुना बघ सोन्याने मडलेल्या फिरतात आणि एकही दिवसभर क्रीम मैद्यामध्ये माखलेली. कावेरी मात्र शांतपणे सगळं ऐकून घ्यायची. कारण तिला नाती तोडायची नव्हती, ती जपायची होती. आणि मुळातच तिचा स्वभाव उलट उत्तरं देणाऱ्यांपैकी नव्हता. ती रोज पहाटे उठायची, घरातली सगळी कामं आवरायची, सगळ्यांचा चहा नाश्ता करायची आणि मग घाईघाईने केक शॉप्सला जायची. दिवसभर तिथं उभं राहून काम करूनही रात्री घरी आल्यावर पुन्हा घराची जबाबदारी तीच सांभाळायची. रोहनला तिची प्रत्येक धडपड माहीत होती. तिचं स्वप्न, तिची मेहनत, तिच्या डोळ्यातली जिद्द हे सगळं पाहून त्याला तिचा मनापासून अभिमान वाटायचा. पण आईसमोर उभं राहून कावेरीसाठी दोन शब्द बोलायची हिंमत मात्र त्याच्यात कधीच नव्हती. आणि कावेरीला सर्वात जास्त वेदना याच गोष्टींची वाटत होती. एक दिवस अचानक रोहनच्या वडिलांना गंभीर किडनीचा आजार असल्याचं समोर आलं. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. खर्च होता जवळपास 50 लाख रुपये. आधीपासूनच व्यवसाय तोट्यात चालला होता. त्यात घरचा राजेशाही थाट, दिखावा आणि वाढत गेलेलं बँकेचं कर्ज, सगळं हाताबाहेर जाऊ लागलं होतं. क्षणात घरातलं वातावरण बदललं. हसणं खिदळणं गायब झालं आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त चिंता दिसू लागली. निर्मलाताई पहिल्यांदाच पूर्णपणे खचल्या होत्या. ज्या लोकांसोबत त्या रोज पार्ट्या करत होत्या, तासनतास गप्पा मारत होत्या, त्यांनी आता फोन उचलणं सुद्धा बंद केलं होतं. वाईट वेळ आली की आपली माणसं नेमकी कोण हे त्यांनाही आता समजू लागलं होतं. रोहन दिवस रात्र पैशाची व्यवस्था करण्यासाठी धावत होता. बँका, मित्र, ओळखीचे जिथून शक्य होईल तिथून मदत मागत होता. पण एवढी मोठी रक्कम कुठूनच उभी राहत नव्हती. आणि या सगळ्या दिवसात कावेरी मात्र पूर्वीपेक्षा अधिक शांत झाली होती. ती रोज रात्री उशिरा घरी यायला लागली होती. निर्मलाताईंच्या मनात संशयाचं वादळ उठलं. कुणासोबत फिरते कोण जाणे. त्या आता शेजाऱ्यांसमोरही कावेरीबद्दल उलटसुलट बोलू लागल्या होत्या. एक दिवस तर त्यांनी रागाच्या भरात कावेरीला सरळ सुनावलं, या घरावर एवढं मोठं संकट आलंय आणि तुला बाहेर फिरायची पडलीये. तुझं बाहेर काय चाललंय हे माझ्या मुलाला दिसत नाही, कारण त्याच्या डोळ्यावर तुझ्या आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधली गेली आहे. पण मला सगळं समजतंय, मी काही मूर्ख नाही. निर्मलाताईंचे शब्द कानावर पडताच कावेरी काही क्षण शांत उभी राहिली. तिने स्वतःचं समर्थन केलं, ना कोणतं उत्तर दिलं. फक्त तिचे डोळे नकळत पाणावले. कारण काही आरोप असे असतात जे मनाला ओरखडे देऊन जातात. 2 दिवसांनी हॉस्पिटलमधून फोन आला. उद्या सकाळपर्यंत पैसे भरले नाहीत तर ऑपरेशन पुढे ढकलावं लागेल. हे ऐकताच घरात एक भयानक शांतता पसरली. जणू प्रत्येकाच्या मनातली शेवटची आशाही आता तुटत चालली होती. निर्मलाताई देवासमोर बसून रडत होत्या. हात जोडलेले होते, पण शब्द मात्र संपले होते. काय करावं, कुणाकडे जावं काहीच त्यांना सुचत नव्हतं. रोहन पूर्णपणे हताश होऊन सोफ्यावर बसला होता. डोळ्यात असहाय्यता होती. कारण आयुष्यात पहिल्यांदाच त्याला पैशापुढे स्वतःला इतकं हतबल वाटत होतं. तेवढ्यात रात्री उशिरा कावेरी घरी आली.
तिचा चेहरा पूर्ण थकलेला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं उमटली होती आणि तिच्या हातांवर भाजलेल्या ताज्या जखमा दिसत होत्या. पण तिच्या चेहऱ्यावर तरीही एक शांत भाव होता. तिच्या हातात एक फाईल होती. ती काहीही न बोलता तिने रोहनच्या हातात दिली. रोहनने थरथरत्या हाताने फाईल उघडली आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. हॉस्पिटलची पूर्ण रक्कम भरल्याची पावती आत होती. क्षणभर कुणालाच काही सुचलं नाही. घरातले सगळे स्तब्ध झाले. हे हे पैसे कुठून आले? रोहनने अविश्वासाने विचारलं. कावेरीच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटले. ती हलक्या आवाजात म्हणाली, बाबांनी माझ्यासाठी गावाकडे एक छोटंसं घर आणि थोडीशी जमीन ठेवली होती. त्यांची शेवटची आठवण होती ती. क्षणभर तिचा आवाज अडखळला. मी ते विकलं. हे ऐकताच निर्मलाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. जिला त्या रोज कमी लेखत होत्या, तिने आज स्वतःचं सर्वस्व या घरासाठी पणाला लावलं होतं. पण धक्का अजून बाकी होता. रोहनची नजर पुन्हा तिच्या हातांवर गेली. कावेरी, हे भाजलं कसं? त्याने हळू आवाजात विचारलं. कावेरी हलकसं हसली. गेल्या महिनाभरापासून मी रात्री एका मोठ्या हॉटेलमध्ये एक्स्ट्रा बेकिंगचं काम करत होते. थोडे पैसे जास्त मिळत होते. हे ऐकताच निर्मलाताईंचा बांध फुटला. ज्या मुलीवर त्यांनी संशय घेतला, ज्याने तिला टोमणे मारले, तीच मुलगी या घराला वाचवण्यासाठी स्वतःला अक्षरशः झिजवत होती. त्या जागच्या जागी रडू लागल्या. ज्या मुलीला त्यांनी कायम कमी लेखलं, तीच मुलगी स्वतःचं आयुष्य जाळून त्या घराला वाचवत होती. त्या रडत तिच्याजवळ आल्या. कावेरी, मी तुला कधीच समजून घेतलं नाही गं. तुझा अपमान केला. तरीसुद्धा तू आमच्यासाठी एवढं सगळं केलंस. कावेरीने त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, आई, माझ्या बाबांनी मला शिकवलं होतं, घर हे रक्ताच्या नात्याने नाही तर प्रेमाने टिकतं. आज जर मी या घरासाठी उभी राहिले नसते तर मी त्यांच्या संस्कारांची लाज काढली असती. निर्मलाताईने तिला घट्ट मिठी मारली. त्या रडत म्हणाल्या, आजपासून तू माझी सून नाही, माझी मुलगी आहेस.